पाहिले आज प्रभूचे पाय, पाहिले आज प्रभूचे पाय, पाहिले आज प्रभूचे पाय, पाहिले आज प्रभूचे पाय। कृष्णाकाठी निवांत बसली, कृष्णाकाठी निवांत बसली त्रैलोक्याची माय। पाहिले आज प्रभूचे पाय, पाहिले आज प्रभूचे पाय, पाहिले आज प्रभूचे पाय। लाभायाही विमल पाऊले, युगायुगानी तपाचरले। लाभायाही विमल पाऊले, युगायुगानी तपाचरले। दीप पाहता होय सुगंधित, दीप पाहता होय सुगंधित जीवन अंतर्भाग। पाहिले आज प्रभूचे पाय, पाहिले आज प्रभूचे पाय, पाहिले आज प्रभूचे पाय। पतिव्रतेच्या पुण्यप्रभेने उजळून गेली अवघी भुवने। पतिव्रतेच्या पुण्यप्रभेने उजळून गेली अवघी भुवने। कल्पतरू तो इथे बहरला, कल्पतरू तो इथे बहरला। लेवुनी वसन कशात, पाहिले आज प्रभूचे पाय, पाहिले आज प्रभूचे पाय, पाहिले आज प्रभूचे पाय। भाग्यवंत तो तरु अवदुंबर, जिथे निरंतर दत्त दिगंबर। भाग्यवंत तो तरु अवदुंबर, भाग्यवंत तो तरु अवदुंबर। भाग्यवंत तो तरु अवदुंबर, जिथे निरंतर दत्त दिगंबर। वर्ष तो करुणा चराचरावर, वर्ष तो करुणा चराचरावर। देई दान पसार, पाहिले आज प्रभूचे पाय, पाहिले आज प्रभूचे पाय, पाहिले आज प्रभूचे पाय। कृष्णाकाठी निवांत बसली, 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 कृष्णाकाठी निवांत बसली त्रैलोक्याची माय। पाहिले आज प्रभूचे पाय, पाहिले आज प्रभूचे पाय, पाहिले आज, पाहिले आज, पाहिले आज।
प्रभु आए मंदिर आए भक्तगणांचे हवे नाचले राम भक्तीचा गंध दरवळे राम भक्तीचा गंध दरवळे उभ्या तोरणे घरोघरी घरोघरी प्रभु आले मंदिरी आले प्रभु
अशा रीतीने आजचा आपल्या हा भाग्याचा दिवस आहे. प्रभू आले मंदिरी. सच्चिदानंद सद्गुरू सेवानंद स्वामीजी जे अनेक आशीर्वाद आहेत की आपल्याला असे क्षण मिळत आहेत आयुष्यात, बोलायला शब्द नाही आहेत. आता दत्तभजनी मंडळातर्फे आणि दत्तजयंती उत्सवातर्फे मी विनंती करतो, डॉक्टर स्नेहल परमपूज्य श्रीराम महाराजांचं स्वागत करावं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद ब्रह्म चैतन्य समर्थ सद्गुरु श्री श्रीराम महाराज की जय. जय जय सद्गुरु समर्थ. परमपूज्य महाराजांना विनंती, आता प्रवचनाची सुरुवात करावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण सर्व मंडळी इथे दत्तगुरू महाराजांच्या समोर जमलेले आहे. तर आपल्या इथे दत्त महाराजांचा सर्वांना आदर्श आहे. म्हणजे हा अवतार काय आहे, ब्रह्मा विष्णू महेश यांनी काय कार्य केलं वगैरे हे सर्व गुरुचरित्रामध्ये आपण वाचलेलंच आहे. त्यात संक्षिप्त सगळी माहिती आहे. तर दत्त महाराजांनी 24 गुरु केले असं वर्णन आहे. तर 24 गुरु केले तर बऱ्याच वेळेला काय होतं, समाजामध्ये काहीतरी एक त्याचं म्हणजे काहीतरी वेगळंच काहीतरी मनामध्ये धारणा झालेली आहे. दत्त महाराजांनी 24 गुरु केले तर आम्ही 24 गुरु का करू नये असं बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं. परंतु ते अर्थ काय आहे त्याचा 24 गुरूंचा, तर ते साधकांच्यासाठी कसा आदर्श असला पाहिजे, त्यांना नेमका मार्ग कोणता असला पाहिजे, तर त्यांनी आपल्यामध्ये कोणते कोणते गुण धारण केले पाहिजे. तर अशा ते पाहिलं त्यांनी त्या ठिकाणी त्यांना गुरु केलेला, म्हणजे त्याच्यातून त्यांनी गुण घेतलेले आहेत. मधमाशी काय करत असते, ते अनेक फुलांच्यावरती बसत असते, त्यातला अर्क घेत असते आणि त्या पोळ्यामध्ये जमवत असते. त्याप्रमाणे साधकांनी ज्या ज्या ठिकाणी जे जे ऐकायला मिळेल, श्रवण मिळेल, तिथून ते त्या मधमाशीप्रमाणे त्यातला अर्क घ्यायचा आहे, त्यातला सार घ्यायचा आहे आणि ते आपल्या हृदयरूपे पोळ्यामध्ये ते साठवायचं आहे. अशाप्रमाणे दत्त महाराजांनी असे 24 गुरु केलेले आहेत. ते साधकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. सद्गुरू हे एकच असतात. गुरु हे सगळं विश्व आहे. आपल्याला आपण जन्मात येतो तेव्हा आपल्याला कसलं ज्ञान वगैरे नसतं, आपण अगदी अज्ञान असतं तेव्हा. तर हळूहळू आई त्याला शिकवत असते, असं करावं बा, तसं करावं. वडील शिकवतात, म्हणजे आई वडील हे प्रथम त्यांचे गुरु होतात. ते त्याला ज्ञान शिकवतात. त्याला बाहेर शाळेत पाठवलं की शाळेतले जे आहेत मंडळी, शिक्षक वगैरे, ते त्याला ज्ञान देतात. म्हणजे जे जे आपल्याला ज्ञान देतील व्यवहारातलं, ते सगळे आपले गुरुच आहेत. अध्यात्मातलं ज्ञान देणारे जे असतात ते सद्गुरू असतात. आता हे गुरु आणि सद्गुरू यांच्यामध्ये पुष्कळ फरक आहे. गुरु हे व्यवहारातलं तुम्हाला ज्ञान देतील, शालेय शिक्षण म्हणा, हे म्हणा, ते सगळं देतील. परंतु
याच्या पलीकडे जे अलौकिक ज्ञान आहे की त्या ज्ञानामुळे आपल्याला आत्मशांती मिळते, आपल्या स्वरूपाची प्राप्ती होते. ते ज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान, आणि ते आध्यात्मिक ज्ञान देणारे ते सद्गुरू. आपल्याला या ठिकाणी सेवानंद स्वामींनी म्हणजे मोक्षाचा मार्ग काय आहे हा दाखवून दिला. त्यांना आपण सद्गुरू केलेले आहे. म्हणजे त्यांनी जे काय तुम्हाला मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. म्हणून एवढ्यासाठी हा उत्सव आहे. तो कोणता मार्ग आहे की मोक्ष मार्ग, म्हणजे आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याचा मार्ग, तो मोक्ष मार्ग. तर या ठिकाणी बाकीचे आपल्याला प्रापंचिक काय अनुभव येतात ते पाहायचं नाही की आम्ही त्या उत्सवाला गेलो, त्या समाराधनेला गेलो आणि त्यामुळे आम्हाला आमच्या प्रपंचातली अशी अशी कामं झाली, तर हे पाहायचं नाही. हे पाहिलं तर आपण मग अध्यात्मात मागे राहू. खरं काय पाहायचं आहे की आपल्याला आत्मशांती किती मिळाली, म्हणजे माझ्या स्वरूपाची ओळख आपल्याला झाली की नाही, त्या स्वरूपाचा मार्ग आकलन झाला की नाही हे पाहायचं आहे. बाकीच्या गोष्टी गौण आहे, म्हणजे त्या गोष्टींना महत्त्व नाही असं नाही आहे. म्हणजे शेवटी काय असतात, सद्गुरू हे अत्यंत दयाळू असतात. तुम्ही जरी प्रपंचाचं जरी काही मागितलं तर ते देतात, देत नाहीत असं काही नाही, देतात ते. परंतु त्या ठिकाणी आपण पूर्णपणे समाधान मानायचं नाही, कारण आपण अनेक जन्म हा प्रपंच करत आलेलो आहोत. हा आजचाच प्रपंच नाही आहे, अनेक जन्माचा आहे. तर खरं काय आहे, जीव आणि शिव यांचं मिलन करून घेण्यामध्ये खरा परमार्थ आहे, आणि त्याच्यासाठीच हा मार्ग आहे. तर या मार्गावरती चालत असताना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सद्गुरूंच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करणे. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ते आता आज्ञेचं पालन आता ते देहामध्ये नाही आहे, ठीक आहे. सद्गुरू तत्व हे देहा